तेव्हा अखेर बारामतीला निवडणूक होणारच, पण ही निवडणूक होणार याचा अंदाज आल्यामुळेच पवार कुटुंबियातल्या वेगवेगळ्या लोकांनी कशा प्रकारे रणनीती आखायला सुरुवात केली, जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी कशा सुरू केल्या याचा एक खास रिपोर्ट आहे। अवकाळी पावसानं मात्र अद्यापही महाराष्ट्राच्या काही भागात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय, त्याचे महत्त्वाचे रिपोर्ट्स आहेत। एक आव्हान अमेरिकेनं इराणला दिलं होतं, पण इराणनं अवघ्या काही क्षणात हे आव्हान धुडकावून लावलंय। हे आव्हान नेमकं काय आहे आणि या युद्धाचा परिणाम खवय्यांच्या ताटात येणाऱ्या सुरमई आणि पापलेटवर कसा झालाय हेही आपल्याला पाहायचंय। एक खास बातमी आहे, ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची त्यांच्यासाठी आमच्या महाराष्ट्रभरातल्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, पाहूयात। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सुनेत्रा पवार आता सज्ज झाले आहेत। शनिवारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर रविवारी सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली। मात्र काँग्रेसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे बारामती बिनविरोध होण्याच्या मार्गात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत। काँग्रेसने हायकमांडच्या आदेशानंतर काही दिवसांपूर्वीच बारामती पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, त्यापैकी काहींना उमेदवारी मिळण्याची चिन्ह आहेत। सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। मात्र सपकाळ यांनी दिल्लीतील हायकमांडचा दाखला देत स्पष्ट केले की दिल्लीतून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवण्याचे आदेश आहेत। काँग्रेस हायकमांड या निवडणुकीसाठी आग्रही असल्याने सुनेत्रा पवारांच्या विनंतीला काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। यामुळे बारामतीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत। एकीकडे स्वतः सुनेत्रा पवार या विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांशी चर्चा सुरू करत आहेत, तर तिथे दुसरीकडे बारामतीमध्ये आतापर्यंत तब्बल 19 अपक्ष आणि इतर उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्ह कमीच दिसत आहेत। इराणनं अमेरिकन लष्कराचं विमान पाडलं, त्यानंतर अमेरिकन लष्कराने त्या वैमानिकाचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय, तर दुसरीकडे इराणने आपल्या नागरिकांना त्या वैमानिकाला शोधून काढलं तर तुम्हाला बक्षीस मिळेल असं आवाहन केलंय। इराणच्या म्हणण्यानुसार हे विमान अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल आहे। शुक्रवारी अशा 2 विमानांवर हल्ला झाला होता, ज्यापैकी एका जवानाची सुटका करण्यात आली असून किमान 1 जण अजून बेपत्ता आहे। 6 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेने इराणी हद्दीत विमान गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे। यामुळे युद्धाला नवं वळण मिळू शकतं। विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून हे काम लवकरच संपवू असे देशाला उद्देशून भाषण दिल्यानंतर अवघ्या 2 दिवसातच ही विमानं पाडण्यात आली आहेत। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकन टेक कंपन्यांवर हेरगिरीचा आरोप करत त्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली होती। इराणच्या म्हणण्यानुसार हे विमान अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल आहे। शुक्रवारी अशा 2 विमानांवर हल्ला झाला होता, ज्यापैकी एका जवानाची सुटका करण्यात आली असून किमान 1 जण अजून बेपत्ता आहे। 6 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात अमेरिकेने इराणी हद्दीत विमान गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे। यामुळे युद्धाला नवं वळण मिळू शकतं। विशेष म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आम्ही इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त केले असून हे काम लवकरच संपवू असं देशाला उद्देशून भाषण दिल्यानंतर अवघ्या 2 दिवसात ही विमान पाडण्यात आली आहेत। शनिवारी एका इराणी ड्रोनने दुबईतील अमेरिकन टेक कंपनी ओरॅकलच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं। यात या मुख्यालयाचं मोठं नुकसान झालंय। इराणने अमेरिकेच्या पाडलेल्या F-15E या लढाऊ विमानाच्या वैमानिकाला 2 दिवसाच्या यशस्वी शोध मोहिमेनंतर सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या धाडसी रेस्क्यू ऑपरेशनची पुष्टी केली आहे। या मोहिमेला अमेरिकन इतिहासातील सर्वात धाडसी ऑपरेशन म्हटले आहे। 3 एप्रिल रोजी इराणने हे विमान पाडले होते, ज्यातील एका वैमानिकाला तातडीने वाचवण्यात आले होते, मात्र दुसरा बेपत्ता होता। आता त्यालाही वाचवण्यात यश आलं आहे।
शिवाय सुखरूप इराणच्या बाहेरही काढण्यात आलं आहे। याची माहिती स्वतः राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। विमान कोसळल्यानंतर या वैमानिकाचा शोध घेण्यासाठी अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये चढाओढ लागली होती। इराणने या वैमानिकाची माहिती देणाऱ्याला $60,000चं बक्षीस जाहीर केलं होतं। इतकंच नाही तर स्थानिक टोळ्यांनाही या कामात गुंतवलं होतं। इराणने असाही दावा केला होता की अमेरिका आपल्याच वैमानिकाला मारण्यासाठी बॉम्बफेक करत आहे। मात्र अमेरिकेने हा दावा फोल ठरवत ही मोहीम फत्ते केली। इराणच्या दुर्गम पहाडी भागात शत्रूच्या सीमेत अमेरिकेचा वैमानिक अडकला होता। इराणी सैन्य सातत्याने त्याचा पाठलाग करत होते। मात्र अमेरिकन कमांडर्स आणि वॉर सेक्रेटरी 24 तासाच्या आतच लोकेशनवर लक्ष ठेवून होते। अखेर डझनावारी आधुनिक विमानाच्या ताफ्यासह अमेरिकन सैन्याने इराणच्या हद्दीत घुसून आपल्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्याला सुखरूपपणे बाहेर काढली आणि ही माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचवली। इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर कुवेतमधील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। 2 मोठ्या वीज आणि समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या प्रकल्पांवर हल्ला झाला। त्यानंतर वीज निर्मिती युनिट्स बंद करावे लागलेत। या प्रकल्पांमधून देशात जवळपास 90% पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण झालंय। याशिवाय कुवेतच्या दक्षिण भागात असलेल्या कुवेत पेट्रोलियम मुख्यालय आणि ऑइल मंत्रालयाच्या कॉम्प्लेक्सलाही लक्ष करण्यात आलंय। तसंच अर्थ मंत्रालयाच्या इमारतीचंही मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने खबरदारीचा उपाय घेतलाय आणि या परिसरातील कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिलेत। त्या सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोहम्मद बागर वालिबाफ यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे। हा फोटो अमेरिकन लष्करी विमानाच्या ढिगाऱ्याचा असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनली आहे। बेपत्ता अमेरिकन वैमानिकांच्या शोधासाठी सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान एक C-130 विमान इराणी दलांनी पाडल्याचा दावा यापूर्वी फार्स न्यूज एजन्सीने केला होता। तसंच काही अहवालांनुसार रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान अनेक अमेरिकन विमानांना लक्ष्य करण्यात आलं होतं। मात्र या सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाहीये। इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगाला सर्व काही नियंत्रणात असल्याचं दाखवत आहे। इराणमध्ये लवकरच रिजिम चेंज अर्थातच सत्ता पालट करण्याची गर्जना डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। दुसऱ्या देशातील सत्ता बदलू पाहणाऱ्या ट्रम्प यांचे सरकार अस्थिर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। ट्रम्प यांच्यावर आता अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातून मोठा दबाव निर्माण झाला आहे। त्यांच्या स्वतःच्या प्रशासनातच मोठी उलथापालथ सुरू झाल्याने ट्रम्प यांची सत्ता डळमळीत असल्याची चर्चा रंगू लागली आहे। नुकतेच अटॉर्नी जनरल पाम बॉन्डी यांना पदावरून हटवल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये बदलांचे वारे वाहू लागले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार ट्रम्प आपल्या मंत्रिमंडळात मोठ्या स्तरावर फेरबदल करण्याच्या तयारीत आहे। गेल्या 5 आठवड्यापासून इराणसोबत सुरू असलेले युद्ध ट्रम्प यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महागात पडताना दिसत आहे। अमेरिकेतील सर्वसामान्यांमध्ये या युद्धामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। राष्ट्राध्यक्षांच्या टीममधील काही बड्या नावांवर आता टांगती तलवार आहे। नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुळशी गॅबार्ड यांच्या कामावर ट्रम्प नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांच्या जागी दुसऱ्या पर्यायाचा शोधही सुरू झाला आहे। तसेच वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हे देखील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। अमेरिकेत झालेल्या एका सर्वेनुसार 60% जनता या युद्धाच्या विरोधात आहे आणि ही गोष्ट देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे। 4 राज्यांसह तामिळनाडूमध्ये सुद्धा विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। त्यामुळे अर्थातच तामिळनाडूमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाआधी वेगवेगळ्या संस्थांचे प्री पोल सर्वे आता समोर आले। लोकपोल आणि पोल ट्रॅकर या दोन्ही संस्थांच्या अंदाजांनुसार मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय। तसं झाल्यास स्टॅलिन मुख्यमंत्रीपदाची हॅट्रिक करतील। स्टॅलिन यांच्यासोबत काँग्रेसचाही फायदा होताना तामिळनाडूमध्ये दिसतोय। तर पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलेल्या अभिनेता विजयला या निवडणुकीत चांगलाच फायदा होताना दिसतोय। मतदानपूर्व चाचणीनुसार एकूण 234 जागांपैकी DMK आघाडीला 181 ते 189 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यांचा मतांचा टक्का 40.1 इतका राहू शकतो। महिलांसाठी मोफत बस प्रवास आणि नाश्ता योजना यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा DMKला मोठा फायदा होताना दिसतोय। विशेषतः ग्रामीण भागातील महिला मतदारांचा कल स्टॅलिन यांच्या बाजूने असल्याचं सर्वेतून स्पष्ट झालंय। DMKमुळे तामिळनाडूत काँग्रेसला सुद्धा फायदा होताना दिसतोय। त्यामुळे DMK प्रणित इंडिया आघाडी सत्तेत येण्याची चिन्ह दिसत आहेत।
जमीन फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणात अटकेत असलेला अशोक खरातच्या कथित आर्थिक साम्राज्याचा तपास आता एक अत्यंत वेगळ्या वळणावर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन आणि थक्क करणारे खुलासे समोर येत असून तपासाची सुई आता थेट नामांकित पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांकडे वळली आहे. विशेषतः समता पतसंस्थेतील संशयास्पद खात्यांमध्ये या प्रकरणाला आता एक नवीन ट्विस्ट मिळाला असून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहारचं गूढ अधिकच गडद बनले आहेत. शिर्डी पोलिसांनी केलेला तपास आतापर्यंत सुमारे 132 वेगवेगळ्या नावांची खाती उघडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्व खात्यांचा संबंध आता थेट अशोक खरात असल्याचा पोलिसांना संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील अनेक खात्यांचा एकच मोबाईल क्रमांक लिंक असल्याची उघड झाली आहे. कोपरगाव येथील समता पतसंस्थेच्या राहता शाखातून सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या मोठ्या रकमेचा स्रोत नेमका काय आहे याचाही शोध आता पोलीस घेत आहे. दरम्यान नामकरण आवारे यांनी या व्यवहारांशी आपला संबंध नसल्याचे म्हटले असून आता पोलीस अर्जावरील सह्या नेमक्या कोणाच्या आहेत, KYC प्रक्रिया कशी पूर्ण झाली आणि रोख रक्कम काढण्याच्या स्लिपा कोणी भरला या प्रश्नाची उकल होणार आहे. यासाठी पतसंस्थेच्या व्यवस्थापकांची आणि अध्यक्ष काका कोयटे यांची लवकरच चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात अश्लील कांड प्रकरणात नवनवे खुलासे होत असून खरातचे अनेक कारनामे समोर येत आहेत. एकीकडे भविष्य सांगण्याच्या नावाखाली शेकडो महिलांचे शोषण केल्याचे उघड झाले असतानाच खरात हवाला रॅकेट चालवत असल्याचाही आरोप होतो आहे. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांचे शोषण झाल्याचे समोर आलंय. खरातने केलेल्या लैंगिक अत्याचाराचे अनेक व्हिडिओही माध्यमांवरती व्हायरल झाले आहेत. भोंदू अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. यापैकी 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा ते लवकरच सल्ला देखील घेणार आहेत. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडितांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. तसेच अनेक पीडितांना नैराश्य व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे भोंदू अशोक खरात हा आपले हवाला रॅकेट एका मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून चालवत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याच हॉटेलमध्ये बसून अशोक खरात हा कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण करत असल्याची माहिती आहे. महत्त्वाचं म्हणजे या हवाला रॅकेटचे दुबई कनेक्शन देखील समोर येण्याची शक्यता आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी MSRDCकडनं एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मार्गाचं 10 पदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. येत्या पावसाळ्यानंतर या महामार्गाचं काम जे आहे हे सुरू होईल अशा पद्धतीची माहिती MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांच्याकडनं देण्यात आलेली आहे. हा प्रकल्प पुढील 3 वर्षातच म्हणजे साधारणपणे 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. मुंबई पुणे दरम्यानची नेहमीची वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून विस्तारीकरणाचे हे काम टप्प्याटप्प्यानं सुरू केलं जाणार आहे. या प्रकल्पासाठी लागणारा निधी वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे. या कर्जाची परतफेड करण्यासाठी सध्याची टोल वसुलीची मुदत 15 वर्षांनी वाढवण्याचा प्रस्ताव सुद्धा ठेवण्यात आला आहे. यामुळे आता या मार्गावरून 2045 ऐवजी 2060 पर्यंत टोल वसुली सुरू असण्याची शक्यता आहे. एक्सप्रेसवेचा 13 किलोमीटरचा मिसिंग लिंक प्रकल्प मे महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर या सोबतच या प्रवाशांना आणि चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिसिंग लिंकमुळे मुंबई आणि पुण्याचं अंतर कमी तर होणारच आहे, त्याचसोबत चालक आणि वाहतूकदारांना मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने अनेक शेती पिकांचे नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले. यामध्ये प्रामुख्याने पाथर्डी तालुक्यामध्ये कांदा पिकाचं सर्वाधिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळाले. चिचोंडी शिराळ येथील शेतकरी कचरू चव्हाण यांच्या 4 एकर क्षेत्रामध्ये लागवड केलेला कांदा काढणीला आला असतानाच अवकाळी पावसाने भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 4 एकर क्षेत्रामध्ये जवळपास 1000 गोणी कांदा तयार होता. नुसता पंचनामा करून उपयोग नाही तर भरपाई मिळाली पाहिजे. 4 एकर क्षेत्रासाठी जवळपास 2.5 लाख रुपये खर्च करण्यात आले. यातून 5 ते 6 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा असताना आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण कांदा पिकाचं नुकसान झाल्याने शेतकऱ्याच्या हाताशी काहीच उरलं नाही. शासनाने पंचनामे करून भरघोस मदत करावी व सर्व शेतीमालाला हमी भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. देशात जळगाव, धुळे आणि नंदुरबार मध्ये सुद्धा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. राज्यात काही ठिकाणी पंचनामे सुरू झाले आहेत तर अनेक ठिकाणी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले नाहीत.
मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला पुन्हा एकदा लाच घेताना रंगेहात अटक केलेली आहे. अर्थ व नियोजन या विभागातील हा अधिकारी आहे आणि त्याला ACBनं खारघर येथे रंगेहात अटक केली. निधी मंजूर करून देण्यासाठी तब्बल 6,37,000 रुपयांची लाच स्वीकारताना कक्ष अधिकारी विलास लाड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खारघर येथे अटक केली आहे. ग्राम विकास विभागाचा निधी मंजूर करून देण्याच्या बदल्यात विकास लाड यांनी संबंधित व्यक्तीकडे मोठ्या रकमेची मागणी केली होती. मंत्रालयातील कामकाज अशा प्रकारे उघडपणे लाच घेणारे हे दुसरं मोठं प्रकरण असल्यानं खळबळ उडाली आहे. शासकीय कामासाठी अडवणूक करून लाचेची मागणी होत असल्याचा तक्रार ACBकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत ACBने सापळा रचला. ACBच्या पथकाने नवी मुंबईतील खारघर परिसरामध्ये सापळा रचला होता. यावेळी लाचेची रक्कम 6,37,000 रुपये स्वीकारताना विलास लाड याला अधिकाऱ्यांनी रंगेहात अटक केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईमुळे मंत्रालयातील इतर अधिकाऱ्यांचे देखील धाबे दणाणले आहेत. इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसलाय. त्याचा परिणाम तेल पुरवठ्यावर झालाय. यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत चालल्यात. पेट्रोल डिझेलवर अवलंबून असलेलेही उद्योग व्यवसाय अडचणीत सापडत आहेत. त्यापैकीच एक मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडताना दिसतोय. डिझेलचे दर वाढल्यानं त्याचा थेट परिणाम मासेमारीवरही झालाय. शिवाय मासे महागही झालेत. माशांचे सध्याचे दर पाहता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चालले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. तुम्ही जर मासे खायचा विचार करत असाल तर मात्र तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबईत मासे महागले आहेत. 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत प्रति किलो दर वाढलेले आहेत. मुंबईत पापलेटचा दर 1200 रुपये झालाय तर सुरमई 1000 रुपयांना मिळते. युद्ध आणि डिझेलचे वाढलेले दर याचा मोठा परिणाम माशांच्या दरावर जाणवतोय. समुद्रात मासेमारी करण्यासाठी बल्क वर्गातलं डिझेल लागतं. हे डिझेल आधी 70 रुपये प्रति लिटर होतं. मात्र युद्धामुळे ते आता 144 रुपये प्रति लिटर झालंय. डिझेलचे दर दुप्पट झालेत. अशा स्थितीत मोठ्या बोटी बंदरांवर थांबून आहेत. त्यांना समुद्रात एवढं महागाचं डिझेल घेऊन मासेमारी करणं परवडणारं नाही. त्यामुळे त्यांनी मासेमारी बंद ठेवली आहे. काही मोजक्याच बोटी सध्या मासेमारीसाठी जात आहेत. त्यामुळे माशांची आवकही घटली आहे आणि याचा थेट परिणाम माशांच्या दरावर होताना दिसतोय. सध्या सोन्याच्या किमती स्थिर दिसत आहेत, पण ही शांतता फार काळ टिकणार नाही असे तज्ज्ञांचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. इराण तणाव मजबूत होत असलेला डॉलर आणि अमेरिकन आर्थिक आकडेवारीमुळे गोल्ड मार्केटमध्ये मोठी हालचाल होऊ शकते. भारतात सध्या सोने आपल्या विक्रमी उच्चांकांपेक्षा सुमारे 17% खाली आहे. मात्र 6 एप्रिल 2026 पासून सुरू होणाऱ्या आठवड्यात मोठे चढउतार पाहायला मिळू शकतात. तज्ज्ञांच्या मते सर्वात मोठा घटक म्हणजे मध्य पूर्वेत वाढत चाललेला तणाव. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आता 5व्या आठवड्यात पोहोचला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सामान्यतः सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. सुरुवातीला याचाच परिणाम दिसून आला आणि सोन्याची मागणी वाढली. मात्र त्यानंतर परिस्थितीत बदल झाला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर युद्धविरामाच्या आशा कमी झाल्यात. त्यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली. पण सोन्याच्या किमतीमुळे अपेक्षित तेजी दिसून आली नाही. म्हणजेच तणाव कायम असला तरी सोने नेहमीप्रमाणे झपाट्याने वाढत नाही आहे. यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे मजबूत होत असलेला डॉलर. क्रूड ऑइलच्या किमती वाढताच डॉलर मजबूत झाला. मजबूत डॉलरमुळे इतर देशांतील गुंतवणूकदारांसाठी सोने महाग होते. त्यामुळे मागणी कमी होऊन किमतीवर दबाव येतो.